नमस्कार मित्रांनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र शासनाच्या 10 जुलै 2026 रोजीच्या एका महत्त्वाच्या GR बद्दल माहिती जाणून घेणार आहोत. या GR नुसार राज्यातील कार्यरत आणि सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी तसेच त्यांच्या कुटुंबियांसाठी कॅशलेस वैद्यकीय सुविधा योजना लागू करण्यात आली आहे. तर या योजनेत कोण पात्र आहे, कोणते उपचार मोफत मिळतील, कोणत्या रुग्णालयात उपचार घेता येतील आणि या योजनेचे महत्त्वाचे नियम कोणते आहेत, ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तर काय आहे हा GR? तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महाराष्ट्र शासनाने न्यायिक अधिकाऱ्यांना वैद्यकीय उपचारासाठी आधी पैसे भरावे लागू नयेत म्हणून कॅशलेस मेडिकल स्कीम लागू केली आहे. याआधी वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती केली जात होती. आता मात्र पात्र लाभार्थ्यांना थेट कॅशलेस सुविधा मिळणार आहे. तर कोणाला मिळणार लाभ? तर या योजनेचा लाभ मिळणार आहे कार्यरत न्यायिक अधिकारी, सेवानिवृत्त न्यायिक अधिकारी, संवर्गबाह्य न्यायिक अधिकारी आणि त्यांच्या पात्र कुटुंबियांना. कुटुंबामध्ये पत्नी किंवा पती, अवलंबून असलेली मुले तसेच नियमानुसार अवलंबून असलेले आई वडील, भाऊ बहीण यांचा समावेश आहे. तर कोणत्या रुग्णालयात उपचार मिळतील? तर लाभार्थी शासन रुग्णालय, धर्मादाय रुग्णालय, उच्च न्यायालयाने सूचीबद्ध केलेली खाजगी रुग्णालय या सर्व ठिकाणी आवश्यक उपचार कॅशलेस स्वरूपात उपलब्ध होतील. तर कोणते उपचार मिळणार? तर या योजनेमध्ये समाविष्ट आहेत इंडोर उपचार, OPD उपचार, शस्त्रक्रिया, गंभीर व आकस्मिक आजारांवरील उपचार, CT स्कॅन, MRI, रेडिओलॉजी, पॅथोलॉजी, आवश्यक औषधे, आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी, ॲलोपॅथी उपचार, आवश्यकतेनुसार इम्प्लांट, फिजिओथेरपी आणि इतर वैद्यकीय खर्च देखील मंजूर केला जाईल. तर जर रुग्णालय 5 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावर असेल तर प्रायव्हेट ॲम्ब्युलन्सचा खर्च तसेच अतिगंभीर परिस्थितीत एअर ॲम्ब्युलन्सचा खर्चही मंजूर केला जाईल. तर उपचारासाठी आगाऊ पैसे द्यावे लागतील का? तर नाही. रुग्णालयाने कोणतीही आगाऊ रक्कम न घेता उपचार सुरू करायचे आहेत. त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांकडून रुग्णालयाला क्रेडिट नोट दिली जाईल आणि अंदाजित खर्चाच्या 80% रक्कम आगाऊ दिली जाईल. उर्वरित बिल तपासणीनंतर अदा केले जाईल. तर राज्याबाहेर उपचार मिळतील का? तर होय. न्यायिक अधिकारी किंवा त्यांची कुटुंबीय भारतातील कोणत्याही राज्यातील रुग्णालयात उपचार घेतल्यास देखील कॅशलेस सुविधा लागू राहील. तर या योजनेसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर आणि पोर्टल तयार करण्यात येणार आहे. याशिवाय पात्र लाभार्थ्यांना 3 महिन्यांच्या आत हेल्थ कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. तर या योजनेसाठी सुरुवातीला 10 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दर 5 वर्षांनी या निधीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार वाढ करण्यात येईल. तर महत्त्वाची माहिती: जर एखाद्या कारणामुळे कॅशलेस सुविधा मिळाली नाही तर संबंधित न्यायिक अधिकाऱ्यांना पूर्वीप्रमाणे वैद्यकीय खर्चाची प्रतिपूर्ती देखील मिळू शकते. एकंदरीत पाहता महाराष्ट्र शासनाने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार न्यायिक अधिकारी आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे उपचारासाठी स्वतःचे पैसे खर्च करण्याची गरज कमी होईल आणि आवश्यक वैद्यकीय सेवा अधिक जलद उपलब्ध होईल. तर मित्रांनो, जर तुम्हाला या GRची PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे. तिथे जाऊन तुम्ही या GRची PDF घेऊ शकता. आणि हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या GR अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, भेटूया अशाच एका महत्त्वाच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.